आज आपण पाहिलं तर माणसं नेहमी कुठेतरी हरवलेली असतं म्हणजे काय, जिथं आहे तिथं नसतं. आणि जेव्हा तुम्ही हरवलेले असता तेव्हा तुम्ही नक्कीच गोंधळलेले असता. तुमची एखादी वस्तू हरवते तेव्हा तुम्ही काय होता, गोंधळून जातात. जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे कुठे राहिलेली आहे ती हरवली असं म्हणता येईल का? नाही. पण तुम्ही ती गोष्ट कुठे ठेवली आहे किंवा ती तुमच्याकडनं कुठे राहिली आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात राहत नाही तेव्हा तुम्ही काय म्हणता, हरवली. माणसाचं जीवन कशाच प्रकारे हरवून दिलेलं आहे. म्हणजे म्हणून आजचा माणूस जो आहे ना तो गोंधळलेला आहे. प्रश्न पडतो आपल्याला की का बरं माणूस असं का करतो, हरवलेला का असतो? कारण तो जिथं असायला पाहिजे तिथं नसतो. जिथं तुमची गोष्ट हरवलेली आहे तुम्ही तिथं सापडली पाहिजे. आपलं जीवन हरवलेलं वर्तमान काळात आहे आणि ते सापडतो आपण भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळात. तुमचं जीवन भूतकाळामध्ये कधी नव्हतंच. हा, जेव्हा ते होतं, जेव्हा ते घडलं तेव्हा पण वर्तमान काळात हो. तुम्हाला एखादं चांगलं आनंदाची बातमी मिळाली असेल, तुमच्या जीवनामध्ये एखादा चांगला प्रसंग घडला असेल, तुम्हाला कुठेतरी यश मिळालं असेल, तुमचा सन्मान झाला असेल, जे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोड गोष्ट घडली ती जेव्हा जेव्हा घडली तेव्हा ती वर्तमान काळातच घडली. वाईट गोष्ट घडली ती पण वर्तमान काळातच घडली. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, जर तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यात गुंतून पडला तर तुम्ही अशा गोष्टीमध्ये हरवून जाल जी अस्तित्वातच नाहीये. तुमचं सर्वात मोठं नुकसान ते नाहीये की तुम्ही मागच्या आठवणी काढून दुःखी होणार आहे की आनंदी होणार आहे, तो समस्या नाहीये. समस्या तिथे गेल्यावर तुम्हाला काही भेटणार पण नाही ही पण नाहीये. खरी समस्या आहे तुम्ही हरवून जाल स्वतःच. लोगों की बातें याद करते करते मी खुद की बात भूल गए. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की माणसं जेव्हा भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये गुंतून पडताना तेव्हा ते मूळ जीवनापासून दूर जातात. ते स्वतःला हरवून त्यांचं जीवनच हरवून जातं. स्वतःला म्हणजेच आपलं जीवन जे आहे ते जगायचं राहून जातं. आपण जे जीवन जगतो त्या जीवनामध्ये आपण वर्तमान काळात असायला पाहिजे ते राहतच नाही. आपल्या मनाला, आपल्या शरीराला अनंत जन्माची सवय लागलेली आहे. त्या सवयीमुळे आपण कुठे जातो, भूतकाळात. त्या सवयीमुळे कुठे जातो, भविष्यकाळ. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर भविष्य काळामध्ये कल्पना करत राहिलो आणि भूतकाळात जर आपण विचार करत राहिलो तर आपण वर्तमान काळाचा अनुभवलं क्षण काय होणार आहे, गंभीर असतो. तुम्ही जर भूतकाळ जर ओढून पुढे जर आणला तुमचं वर्तमान काळ खराब होईल. तुम्ही जर भविष्य काळाची चिंता करत बसले तर तुमचं जीणं मुश्किल होऊन जाणार. आणि मग तुम्ही स्वतःला जेव्हा मागं वळून बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही अशा गोष्टींमुळे दुःखी आहात, अशा गोष्टींमुळे तुम्ही वैतागलेले आहात ज्या गोष्टी कधी अस्तित्वातच नव्हतं. तुमचं जो भूतकाळ आहे हा भूतकाळ तुमच्या शरीराला लागू होतो आणि तुमचं जो भविष्य काळ आहे तुमचं मन तिकडे धावतं. म्हणून मन भविष्य काळाकडे धावतं आणि भविष्याचा विचार करतं आणि शरीर मात्र भूतकाळाच्या मेमरी साठवून ठेवतं. आणि म्हणून माणसाचं जीवन असं दुभंगलेलं आहे. आणि याच्या पलीकडे जे तुमचं प्राण आहे ते प्राण म्हणजे तुम्ही आहे हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही भूतकाळातून भविष्य काळातून मुक्त होता. तेव्हा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव ना त्या शरीराचा होतो ना त्या मनाचा होतो. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की मी हे शरीर पण नाही, मी हे मन पण नाही. मग सर्वांनी आपण अशा प्रकारे जर वर्तमान काळामध्ये समर्पित होऊन जर जगायला लागला आणि शरीर आणि मन याच्यापासून थोडं अंतर केलं तुम्ही सहजपणे तुम्ही वर्तमान काळामध्ये खरं तुमचं जीवन जे आहे ते अनुभवू शकता. तुम्ही कधीच हरवले जाणार नाही. आज सद्गुरूंनी आणि राम सरांनी जे वेलनेस कोट दिला आपल्याला त्यावर माझा एक प्रश्न आहे. आपल्याला राम सर कायम सांगतात की आपण भविष्य आणि भूतकाळाची चिंता नाही केली पाहिजे व वर्तमान काळात जगले पाहिजे. परंतु आपल्याला वर्तमान काळामध्ये जगण्यासाठी आपण ते स्वीकारण्यासाठी आपल्याला एवढं त्रास किंवा का होतो किंवा आपण ते करत का नाही? भविष्य काळाचं भूतकाळाचा विचार डोक्यात चालला का असतात का असं वर्तमान काळ का जगत नाही? सर माझा आजचा प्रश्न असा आहे की सद्गुरू म्हणतायत जर तुम्ही भूतकाळ किंवा भविष्यात गुंतून पडलात तर अशा गोष्टी ठरवले जाता की जी अस्तित्वातच नाहीये. तर आपण कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणात तरी असतोच भूतकाळात गुंतलेला असतो किंवा भविष्यात गुंतलेला असतो. कारण आपण जेव्हा अनुभव घेत असतो वर्तमान काळात भूतकाळात घेतलेले जे अनुभव आपण विचार करतो त्यावेळेस आपण म्हणतो की आपण जरी दूध गरम लागलं तर साई पण आपण खुंकून पितो असं म्हणतो. आणि जर भविष्याचा विचार करताना आपण सर प्रत्येक वर्तमान काळात जगत असताना आपण बघा मोबाईलला बॅलन्स टाकताना 3 महिन्याचं रिचार्ज करतो. तर अशा पद्धतीत जर आपण जगत असाल तर सद्गुरू म्हणतायत की अस्तित्वात आपण जगत नाही, म्हणजे अस्तित्वातल्या जगात नाही. तर जे अस्तित्वातलं जग आहे तर त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर म्हणून आपण कशा प्रकारे मित्र हो, आज आपण पाहिलं तर माणसं नेहमी कुठेतरी हरवलेली असतं म्हणजे काय, जिथं आहे तिथं नसतं. आणि जेव्हा तुम्ही हरवलेले असता तेव्हा तुम्ही नक्कीच गोंधळलेले असता. तुमची एखादी वस्तू हरवते तेव्हा तुम्ही काय होता, गोंधळून जातात. तुम्हाला कुठल्याच प्रकारचं जे संकेत आहे, दिशा आहे ती दिसत नसल्यामुळे तुम्ही भांबावून जाता. जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे कुठे राहिलेली आहे ती हरवली असं म्हणता येईल का? नाही. पण तुम्ही ती गोष्ट कुठे ठेवली आहे किंवा ती तुमच्याकडनं कुठे राहिली आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात राहत नाही तेव्हा तुम्ही काय म्हणता, हरवली. जिथे ती असायला पाहिजे होती तिथे ती ज्यावेळेस नसते त्यावेळेस आपण काय म्हणतो, जेव्हा तुम्ही
तुमच्या कल्पनेमध्ये जसं अस्तित्व निर्माण करता, ते अस्तित्व जेव्हा तिथं नसतं तेव्हा ती गोष्ट तिथं हलवली जाते, तुमच्यासाठी हरवलेली असते. बरोबर. मग अशी हरवलेली गोष्ट माणसाला काय करते, गोंधळून टाकते. माणसाचं जीवन कशाच प्रकारे हरवून दिलेलं आहे. म्हणजे म्हणून आजचा माणूस जो आहे ना, तो गोंधळलेला आहे. प्रश्न पडतो आपल्याला की का बरं माणूस असं का करतो, हरवलेला का असतो? कारण तो जिथं असायला पाहिजे तिथं नसतो. जिथं तुमची गोष्ट हरवलेली आहे तुम्ही तिथंच सापडली पाहिजे. आजीबाईची कहाणी मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितली की रस्त्यावरील एका दिव्याखाली आजीबाई आपली सुई सापडत होती आणि रस्त्याने जाताना तुमच्यासारखे सज्जन माणसांनी विचारलं की आजीबाई तुम्ही काय सापडताय? ते म्हणे सुई सापडलं. कुठे हरवली मला सांगा, मी पण मदत करेन. ते म्हणे हरवली तर घरामध्ये आहे. मग इथे का सापडत आहे? इथे प्रकाश आहे, तिथे अंधार आहे, मग उजेडात सापडते का? आपण त्या आजीबाईला खूप हसतो, पण आपण तीच आजीबाई आहो. आपलं जीवन हरवलेलं वर्तमान काळात आहे आणि ते सापडतो आपण भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळात. तुमची अनुभूती फक्त वर्तमान काळातच आहे. तुमच्या मेंदूमध्ये जे अनुभव आहे तो एक गेट आहे. झोपेमध्ये एखादा माणसाला लॉटरी लागली आणि झोपेमध्ये त्याने 1 कोटी रुपयाची बॅग हातात घेतली, चालला घरी, आणि बायकोने झोप मोडली म्हणून त्याला राग आला. नाही की का? 1 कोटीची बॅग गेली हो, नव्हतीच तर ती, गेल्याचा काय संबंध आहे? तसं तुमचं जीवन भूतकाळामध्ये कधी नव्हतंच. हां, जेव्हा ते होतं, जेव्हा ते घडलं तेव्हा पण वर्तमान काळात हो. जेव्हा ते घडलं, तुम्हाला एखादा चांगला आनंदाची बातमी मिळाली असेल, तुमच्या जीवनामध्ये एखादा चांगला प्रसंग घडला असेल, तुम्हाला कुठेतरी यश मिळालं असेल, तुमचा सन्मान झाला असेल, तुम्हाला नोकरी लागली असेल, मित्रमैत्रीण भेटले असतील, जे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोड गोष्ट घडली ती जेव्हा जेव्हा घडली तेव्हा ती वर्तमान काळातच घडली. वाईट गोष्ट घडली ती पण वर्तमान काळातच घडली. असं नाही आहे का? घडताना प्रत्येक गोष्ट कधी घडते? तुम्ही सांगा मला, तुमच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट भूतकाळात जाऊन घडू शकते का? हां, तिचे फक्त मेमरीज आहे तुमच्याकडे, त्याच्या आठवणी आहे, त्या तुम्ही कवटाळून ठेवलेल्या आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये, विचारांमध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये ते जीवन अनुभवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्ही स्वतःला मूर्ख बनवत असता. ते कारण ती तर वास्तवात नाहीच आहे. राजाचा रंक झाल्याची अनेक उदाहरणं आपण आतापर्यंत इतिहासामध्ये पाहिजे. काही माणसं बघा, तुम्ही बघत असता एक सोशल मीडियावरती की पद गेल्यानंतर सुद्धा ते पद सोडायला तयार नाही. बरोबर. त्याच आविर्भावामध्ये जगत असतात. मग होतो अपमान. आजकाल तो सोशल मीडिया एवढा प्रभावी झालेला आहे की तुम्ही जर नीट नाही वागले, तुम्हाला क्षणामध्ये जमिनीवर आपटल्याशिवाय राहणार नाही लोक. ऐसी की तैसी. क्यू? का बरं? कारण जे नाहीच आहे ते तुम्ही उभं करण्याचा प्रयत्न करताय. तुमचं पद नाही आहे आता, तुम्ही ते आत्ता उभारण्याचा प्रयत्न करताय, साकारण्याचा प्रयत्न करताय, जो एक मूर्खपणा आहे. तुम्ही कायम कौतुक ऐकलं असेल, जे पदावर असलेले लोक आहेत, पदावर असलेले मंत्री आहे, पदावर असलेले अधिकारी आहे, जेव्हा त्याचं पद जातं तेव्हा त्यांचं कधी बातमी ऐकता का तुम्ही? ज्या हिरोचे किंवा ज्या खेळाडूचे प्रत्यक्ष सिनेमे चालू आहे, खेळ चालू आहे, त्याच कोणीतरी आठवण काढतं. एकदा तो सिनेमेमधून बाहेर झाला, एकदा खेळामधून बाहेर झाला, तर तो गुमनाम होऊन जातो. बरोबर ना? म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, तुमचं वर्तमान काळामध्ये जे जीवन आहे ते तुमचं खरं जीवन, तेच तुम्ही अनुभवू शकता, तेच तुमच्या हातात आहे. म्हणजे तुमचं भूतकाळातलं जीवन आहे ना, ते तुमच्या हातातून निघून गेलेलं आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये अडकून पडलात, त्याच्यामध्ये माणसं अडकतात, कशी गुंतून पडतात म्हणजे विचारांमध्ये. विचारांच्या माध्यमातून त्याच्या मेमरीज तुम्ही आता स्वतःला इमेजिन करत असता, कल्पनेमध्ये तुम्ही त्या साकारण्याचा प्रयत्न करत असता. एखादा माणूस गेल्यावर ती रडणारी माणसं पा, फार गमतीशीर असं. अजून या काळामध्ये गावाकडच्या लोकांची सूर जर ऐकली, मग भाऊ जर गेला तर बहीण म्हणायची, दर दिवाळीला मला साडी आणत होता, लुगडं आणत होता, हां, रक्षाबंधन आता येईल, रक्षाबंधनला मला राखी बांधत होता, राखी बांधायला येत होता. म्हणजे तिच्या जीवनामध्ये जे घडून गेलेले प्रसंग आहेत ते ती आठवून साकारण्याचा काय करते, प्रयत्न करते. आणि समोर देह पडलेला असतो, प्रेत पडलेला असतं, पण त्याच्यामध्ये प्राण नसतो, आणि म्हणून तो जिवंत असेल याचा भास स्वतःला निर्माण करत असतो. आणि प्रत्यक्षामध्ये डोळे उघडल्यावर तो नसतो समोर, म्हणून दुःख होतं, गोंधळ होतं. जिथं तुमची वस्तू नाही आहे किंवा तुम्ही तिथं त्याचं अस्तित्व नाही आहे जे तुम्ही शोधताय, तेव्हा तुम्हाला काय होतो, पश्चाताप होतो, फ्रस्ट्रेशन होतं, नैराश्य येतं. आणि तेच नैराश्य तुम्हाला होत असतं जेव्हा तुम्ही भूतकाळात जगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही जीवनामध्ये आज जे काही कल्पना साकारताय तुमच्या मेंदूमध्ये, त्या सगळ्या भूतकाळातलीच आठवणी आहे.
किंवा भविष्यकाळाबद्दलच्या कल्पना आहे. मग भूतकाळ जो आहे तो तुमच्यामध्ये एक प्रकारचं रिग्रेशन तयार करतो, एक पश्चाताप तयार करतो. का? कारण तुम्ही शोधताय, तुम्हाला समोर दिसतंय, पण तुम्ही अनुभवू शकत नाही. ख्यालों की पुलाव आपका पेट नहीं भर सकता. ख्यालों की आपकी जो प्रेमिका है वो आपसे शादी नहीं कर सकती. अगर ऐसा होता तो हर कोई सुखी हो जा. ख्याला भी जीवन का कोई अनुभव नाही, बरोबर की नाही? तसंच आहे. तुमच्या कल्पनांमध्ये, तुमच्या विचारांमध्ये जे जीवन आहे ते काल्पनिक आहे. ते तुमच्या मेंदूने केलेली भासमान प्रतिमा आहे. जसं तुमचा मोबाईल एक रेकॉर्डिंग करतो बघा. माणसांना शूट करण्यामध्ये फार आनंद वाटतो. का बरं? खान ते परत नव्याने अनुभवता येतं. फक्त कमीत कमी बघता तर येतं, बरोबर आहे ना? माणसं लग्नाची कॅसेट, लग्नाचा व्हिडिओ एवढ्या आवडीने, एवढ्या म्हणजे गंभीरतेने काढता की बऱ्याच वेळा त्या लग्नाचा जो मेन डायरेक्टर येतो तो कॅमेरामॅन होऊन जातो. तो ठरवतो, तेच सगळे विधी होतात. ब्राह्मणाचा 2 नंबर लाव, हातात हात घ्या, आहे की नाही, समोर वेळा, हां, तर ह्याच्यावर पाणी सोडा, त्याच्यावर पाणी सोडा, ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मण पाणी सोडायला सांगतो, हे हातामध्ये पाणी धरायला सांगतो. पाणी म्हणजे कर म्हणजे हात, आहे की नाही, हे धरायला सांगता येईल डायरेक्टर. तेव्हा जे धरून ठेवता ना, ते नंतर 1-2 वेळेस पाहिलं जातं, ते बी पाहुणे रावळे आल्यावर. पण नंतर ते अशा ठिकाणी लपवलं जातं की परत चालूच नाही जात. नंतर एखाद्याने आठवणीने काढलं तरी त्याला गंज चढलेला असतो. ती कॅसेट बी चालत नाही, ते सगळं व्हायरस घुसलेला असतो. प्रत्यक्ष जीवनात व्हायरस घुसतो, त्याचं काय घेऊन बसतो? सांगायचं तात्पर्य काय? एकदा मुलं बाळ झाल्यानंतर कोण आपल्या लग्नाची कॅसेट पाहतो? तो विसरण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं जीवनाचं एक कॅसेट बनलेलं असतं. हजारो रुपये खर्च करून एवढ्या गांभीर्याने आपण ती जी कॅसेट बनवली, तो सिनेमा बनवला, तो सिनेमा कोणी पाहत ना? किती व्ह्यूज असतात त्याला? हजारो रुपये खर्च करून तुम्ही जे बनवता त्याला व्ह्यू किती असतात? 2च असतात नवरा. ते बी कधी कधी एकमेकाचं उपटं दुपटं काढण्यासाठी पाहिलं जातं. बघ लग्नामध्ये तुझा मूड कसा होता, बघ तुझं लक्ष तरी होतं का? कुठे हरवला होता तू? त्यावेळेस त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. म्हणजे भूतकाळामध्ये तुम्ही किती जरी खोदलं ना, तर तुम्हाला समाधान आणि आनंद कधीच मिळणार नाही. आणि जरी तुम्हाला त्याची कल्पना झाली की नाही त्यावेळेस आनंद होता, तर त्यांनी तुमचं वर्तमान खराब होणं हे लक्षात ठेवा. ते भूतकाळ तर काय जिवंत होऊ शकत नाही. काय होता असं तू आणि काय असंच असेल. मुळात हे जीवन दररोज बदलतंय आणि तुम्ही बदलणाऱ्या जीवनाबरोबर स्वतःला बदलवणं हे जर स्वीकारलं नाही तर तुम्ही कुठेतरी अडकून जाणार आहे. तुमचं शरीर दररोज बदलतंय, तुमचं मन दररोज बदलतंय. 1 तासापूर्वी तुमचा जो मूड होता तो मूड आता आहे का? आणि तो आणखीन 1 तासाने राहील का? नाही, परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, जर तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यात गुंतून पडला तर तुम्ही अशा गोष्टीमध्ये हरवून जाल जी अस्तित्वातच नाही आहे. तुम्ही म्हटले की आपण पुढच्या 3 महिन्याचा रिचार्ज करतो, तेव्हा आपण भविष्याचा विचार तर करतोच ना. रिचार्ज कधी करतो आपण? भविष्यकाळात करतो का? कृती कधी केली? तुम्ही पुढच्या 10 वर्षाचा रिचार्ज करा, विषय तो नाहीच आहे. तुम्ही रिचार्ज कधी केला? आत्ता केला. म्हणजे कृती कधी घडली? त्या रिचार्जचा फायदाही तुम्ही आत्ताच घेऊ शकणार आहे वर्तमान काळात. तो भविष्यात जाऊन नाही घेऊ शकणार. जेव्हा तो भविष्यकाळ तुमचा येणार आहे तेव्हा तो वर्तमान काळच असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही रिचार्ज ही वर्तमान काळातच करू शकता आणि त्याचा फायदाही वर्तमान काळातच घेऊ शकता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही योजना काही बी करा हो. सातो जन्म काय ते गाणं, तुझे प्यार करूंगा सातो जन्म, याच जन्मात काही खरं नाही. 7 दिवसानंतर याचं काही खरं नाही. आज 7 जन्म की बात कर. गाणं म्हणल्याने तुला 7 जन्म तू पोचणार आहे. काही पण कल्पना करायच्या आपल्या. मित्रांनो, जे काही जीवनाचा आनंद आहे ना तो वर्तमान काळात आहे. जीवनाचा जो दुःख असेल, तुम्हाला त्रास असेल, ते पण वर्तमान काळातच आहे. तुम्हाला भविष्यामध्ये काही नाही. म्हणून भूतकाळामध्ये तुम्ही जे शोधताय आज, कारण ते दिवस जरा बरे होते, आज काही खरं नाही. म्हातारे माणसाला तुम्ही विचारा, ते म्हणता नाही पहिले दिवस बरे होते. कोणाला विचारा तुम्ही, आत्ता बरं आहे असं कोणी म्हणतच नाही. आणि म्हणून समस्या ही आहे की आपण भूतकाळामध्ये जगत असतो, म्हणून आपल्याला ते भूतकाळातलं जीवन काय वाटतं, जास्त चांगलं वाटतं. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्हाला खऱ्या असताना जर जीवन जगायचं असेल तर ते आत्ता उपलब्ध आहे. तुम्ही जर भूतकाळात जाऊन जर कल्पनेमध्ये तुमच्या
विचारांमध्ये, स्मृतींमध्ये, आठवणींमध्ये जगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सर्वात मोठं नुकसान तुमचं हे होणार आहे की मी आता वर्तमान काळाचा क्षण त्यासाठी वाया घालवणार. तुमचं सर्वात मोठं नुकसान ते नाही आहे की तुम्ही मागच्या आठवणी काढून दुःखी होणार आहे की आनंदी होणार आहे. तो समस्या नाही आहे. समस्या तिथे गेल्यावर तुम्हाला काही भेटणार पण नाही, ही पण नाही आहे. खरी समस्या आहे तुम्ही हरवून जा स्वतःच. लोगों की बातें याद करते करते मी खुद की बात भूल गए. दुसऱ्यांना लक्षात ठेवता ठेवता मला तर विसरून गेलो. तुम्हाला प्रश्न जर विचारला तुम्ही कोण आहात, विचार पडतो आपण कोण आहोत. ज्यांच्याबरोबर प्रामाणिक वागतो तो प्रामाणिक माणूस आहोत. खरी ज्यांच्याबरोबर लबाडी आहोत तो लबाड आहोत. ज्यांच्यावर उपकार करतो असा परोपकारी आहोत की ज्यांचं शोषण करतो अशा प्रकारचं शोषण करता आहोत. आहे कोणी नेमकी नाही. मी तर दशानन आहे. माझे 10 तोंड आहेत. जसा भेटेल त्या तोंडाने मी त्याला सामना करतो. वर्तमान काळात आमचे 10 रूप आहे आणि भूतकाळामध्ये आमचं एकच रूप आहे. जे आम्हाला योग्य वाटतं, जे आम्हाला अनुकूल वाटतं तेच रूप आम्ही आठवतो आणि तेच साठवतो आणि तेच पाठवायचा प्रयत्न करतो. पाठवतो पण तेच. मला सांगा, एखादा मुलगा आहे तो त्याचा फोटो जेव्हा पाठवतो मुलगीसाठी तेव्हा तो कोणता फोटो पाठवतो. आता हे पुढारी आहे, हे पुढारी जेव्हा एखाद्या फ्रेमवर त्यांचा फोटो पाठवतो तेव्हा ते कोणता फोटो पाठवतो. सकाळतून झोपेतून उठल्याचा फोटो पाठवतो जो सर्वात तरुण आहे, फ्रेश आहे, सुंदर आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. बरोबर ना. आता तो तसा आहे का आता, हा भागच नव्हता. तुम्ही हिरो हिरोईन्स बघा, तुम्हाला आयुष्यात कळलं नाही ती कशी नाही. प्रत्यक्ष तुम्ही जर ओरिजिनल फोटो जर पाहिला हा मग तो अक्षय कुमार असं म्हणता तुमचा चॉकलेट हिरो असो. प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही तुमचा लगानचा हिरो पाहता त्यावेळेस तो आणि आत्ताचा प्रत्यक्ष म्हणजे तो तुम्ही या दोघांमध्ये जर तफावत पाहिजे तुम्ही शॉक व्हाल. तो मी नव्हे असं चित्र तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे नेहमी आम्ही भूतकाळात जाऊन आम्ही कसे होतो तसे आम्ही स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. मग प्रत्येकजण आपलं सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकजण आपला पद आणि रुबाब टिकवण्याचा, पुरुष हा आपलं पुरुषार्थ टिकवण्याचा प्रयत्न करतो, स्त्री ही आपली सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न. म्हणून असं म्हणतात पुरुषाला पगार आणि स्त्रीला वय कधी विचारू नये. का विचारू नये. ते असभ्य असं नाही आहे, ते खरं कधी येतच नाही, कधी येणार नाही. आणि म्हणून मग मला सांगायचं काय आहे की आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनामध्ये तुम्हाला जर हरवून जायचं नसेल. बघा माणसं स्वतःला हरवण्यासाठी काय करतात. काही माणसं म्हणतात मी हरवून गेलो का, मी तुझमे खोना चाहता. तुला तू कधी भिटलाय का चांगला हरवायला. हरवण्यासाठी तुमच्याकडे असायला पाहिजे ना. माझ्या हातातले 500 रुपये हरवले पण होते कधी. समजा विशाल सर म्हटले माझी कार हरवली, पण घेतली का तुम्ही. नाही घ्यायची आहे. काल रात्रीच मी घेतली होती आणि सकाळी चोरली का कोणीतरी. गॅरेजमध्ये नाहीच आहे माझ्या पार्किंगमध्ये. सांगण्याचं तात्पर्य काय का तुम्ही स्वतःला आधी भेटलं पाहिजे, तुम्ही स्वतःला आधी मिळवलं पाहिजे आणि मग ते हरवलं जाऊ शकतं. आणि म्हणून आपण हरवले जातोय. आणि लोक आज बघा नशा करणं, दारू का पिता लोक स्वतःला हरवण्यासाठी. ते मन असतं ना ते टोचत असतं. तू काय, तू तुझं कोणी पण अपमान करतं काय, तू कायम तू लोकांच्या मागे असतो शेपटासारखा. कधी नेतृत्व करणार काय. तुला सदा 4 लोकांमध्ये बोलता येत नाही. तुला तुझ्या कुटुंबाचा एक आधार बांधता येत नाही. तुझ्या जीवनाला काय अर्थ काय आहे. जेव्हा अशा प्रकारची कुठेतरी टोचरी तयार होते तर माणूस तू स्वतःला काय करतो, हरवून टाकण्याचा प्रयत्न करतो. मग तू त्या बाटलीमध्ये स्वतःला हरवतो नशेमध्ये. कळतं का तुम्हाला. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की माणसं जेव्हा भूतकाळामध्ये आणि भविष्यकाळामध्ये गुंतून पडताना तेव्हा ते मूळ जीवनापासून दूर जातात. ते स्वतःला हरवून त्यांचं जीवनच हरवून जातं. स्वतःला म्हणजेच आपलं जीवन जे आहे ते जगायचं राहून जातं. तुम्ही कसं जीवन जगला ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही जगलात की नाही हे महत्त्वाचं आहे. मी सहज विचार करतो हो की जीवनामध्ये परिणाम काही पण हो, कोणत्याही गोष्टीचा परिणाम चांगला हो नाही तर वाईट हो, पण परिणाम हो. तुम्ही रावण असा नाही तर राम असा, पण तेवढ्या तीव्रतेने असलं पाहिजे. उगाच काहीतरी वाढणारं व्हायचं नाही तर काहीतरी राक्षस व्हायचं नाही, इकडे तिकडे हिंडायचं गुमनाम आहे. उगाच खिरापळ म्हणून जन्माला यायचं, खिरापत म्हणून वाटत बसायचं, काय उपयोग आहे. तुम्हाला लोकांनी किसायचं आणि लोकांनाच वाटायचं. तुम्ही सर्वांनी प्रत्येकामध्ये स्वतःचं पुरुषार्थ गाजवलं, हरून नाही गेलं पाहिजे, चमकवून उठलं पाहिजे. हरून जाण्यामध्ये वाईट काय. तुम्ही असून नसण्यासाठी ना. एक जण भेटला आणि मला म्हटला हो राम सर तुम्हाला माहिती आहे का मी त्या सिनेमात काम केलेलं.
म्हणजे हो का, अरे वा. म्हटलं कोण होते, साईड हिरो होते का काय, कुठे होते ते? म्हणे ते गाणं नाही का त्याच्यामध्ये 1000 लोक होते. मग तुम्ही कोणते? मी शेवटच्या रागीत होतो. आत्ता ऑलायझन भेटलं म्हणे, मी छावामध्ये काम केलंय म्हणे. किती मोठा गाजलेला पिक्चर, त्याच्यामध्ये काम आहे म्हणे. त्याला म्हणे कुठे होता तू? तुम्हाला कळलं असेल, जेव्हा शंभू राजांना पकडलं ना म्हणे, तेव्हा किती सैनिक होते ते? 200-300 त्याच्यामध्ये होत. असून हरवलं ना बाबा तू, असून नसल्यासारखा. आणि म्हणून तुमचं जीवन असून नसल्यासारखं का होतं? का तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यकाळामध्ये कुठेतरी काय गुंतलेलं. बरोबर आहे. हे बघा, तुम्हाला गंमत सांगतो मी, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपासून दूर असता किंवा एखादं तुमच्या आवडत्या ठिकाणापासून दूर असता. तुमचं ते घर असेल, तुमचं एखादं आवडतं मंदिर असेल, तीर्थस्थान असेल, काही पण एखादं डेस्टिनेशन काही पण असू शकतं किंवा व्यक्ती असेल. जेव्हा ती दूर असते ना तेव्हा फार ओढ असते, आणि जेव्हा ती समोर येते ना तेव्हा गंध नसते. तिकडं फार बोलायचं असतं. समोर आल्यावर काय बोलावं, तिकडं पाहतो, समोर बसले तिकडं पाहतो. जेव्हा सर्वात फेवरेट डिश खायची वेळ येते ना तेव्हा त्या डिशमध्ये प्राण होताण्याच्या ऐवजी आपण शेजारच्याने काय खातोय, का करतो आपण असं? मगाशी कुठेतरी विचारलं की का माणसं गुंतून पडतात भूतकाळामध्ये, भविष्यकाळामध्ये, वर्तमान काळात हे मड का जगत नाही? कारण अनंत जन्माची सवय लागलेली आहे. पडिले वळद इंद्रिया सकळ, सगळ्या इंद्रियांना वळणच लागलेले आहे. खान पडलेलं आहे, खान. पासोळीला खांड पडलेले, खांड पासोळी होतं, जुना शब्द आहे फार. गाईला बघा, जेव्हा मुरकी घालतात ना तेव्हा इथं नाकावर काय पडते, घोरणं पडतो, त्याला खांड असं. म्हणजे तुम्हाला एक लक्षात राहिलं पाहिजे की आपण जे जीवन जगतो त्या जीवनामध्ये आपण वर्तमान काळात असायला पाहिजे. ते राहतच नाही. आपल्या मनाला, आपल्या शरीराला अनंत जन्माची सवय लागलेली आहे. त्या सवयीमुळे आपण कुठे जातो? भूतकाळामध्ये. त्या सवयीमुळे कुठे जातो? भविष्यकाळ. खरं वर्तमान काळामध्ये जगायचं जी अनुभूती आहे त्या अनुभूतीमध्ये आपण का थांबत नाही? कारण तिथं जे मन आहे ते शून्य होऊन जातं. आता मला सांगा, तुम्ही हाताखाली नोकर ठेवला, बघा बरं का, विचार का, हाताखाली काय ठेवला? नोकर. आणि त्याला काही कामच नाही सांगितलं, त्याच्याकडे लक्षच नाही दिलं दिवसभर, तर ते काय करे, ते काय करे. आता अजून एक गंमत, 2 नोकर ठेवा, एकाला काम दे, एकाला देऊच नका. काय? हे शरीर एक नोकर आहे आणि मन दुसरा नोकर आहे तुमचा. पण जेव्हा तुम्ही मनाला काही काम देत नाही, ते काय करतं? काहीतरी अशा गोष्टी करतं का ज्याने ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कमी पण आहे बरं का. ते कामावर असं करतं, त्याला भीती वाटते की अरे मला काम नाही दिलं, उद्या कामावरून काढून टाकतील माझ्या हातून, यांचं काही चालत नाही. मग आडलं पाहिजे. हॅलो, लहान पोरगं बघा, जर घरामध्ये 2 भाऊ असतील किंवा लहान लहान 2 बहीण भाऊ असतील ना, मग तुम्ही जर एकाकडे जास्त लक्ष दिलं ना, ते दुसऱ्या घरामध्ये आदळ आपट करतं, नुकसान करतं, चिडचिड करतं. का बरं? लक्ष वेधून घेण्यासाठी. तसं आमचं मन सतत आपलं लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी काहीतरी करत असतं. त्यालाच आम्ही विचार असेल, त्यालाच कल्पना म्हणतो, त्याला चिंता म्हणतो, त्यालाच हे सगळं त्याला हवं आहे. बघा, जर समजा 2 एकमेकावर जीव असलेली माणसं जवळ जर आली आणि त्यांना जर बोलायला काही टॉपिक नसेल, ते भांडणाचा विषय का? विशेष करून स्त्रिया याच्यामध्ये फार एक्सपर्ट आहे. का बरं? कारण त्यांच्याकडे लॉजिकच नसतं. पुरुष हा लॉजिक असतो, त्याच्याकडे लॉजिक असतं, आणि स्त्रिया ह्या इमोशनल असतात, भावनिक असतात, आणि भावना ही लॉजिकल असतात. आता आईचा मुलावर का जीव आहे? आहे जीव. का जीव आहे म्हणजे काय? हॅलो, तसं माणसाचं नसतं. माणसाचं क्रिस्टल क्लिअर असतं. पुरुष हा एकदम क्रिस्टल क्लिअर असतो, तो व्यावहारिक असतो, पूर्णपणे लॉजिकल असतो, तर्काला धरून असतो. स्त्रिया अतर्की असतात. त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर जोडून राहण्यासाठी भांडणाचा मार्ग त्यांना सोपा वाटतो. भांडून बिंडून झाल्यानंतर जर पुरुषांनी जर माघार घेतली, परत शेवटी मध्ये मी माझं काय म्हणत, माझं काहीच म्हणत नाही, मग एवढी 2 तास काय चाललं होतं? म्हणून पुरुष वेगळ्या ग्रहावरचे, मेन फ्रॉम मार्स आणि वुमेन फ्रॉम व्हिनस. पुरुष मंगळावरचे आणि स्त्रिया शुक्रावरचे. असं शुक्राचे गुणधर्म स्त्रियांमध्ये, पुरुष जर त्याच्यावर जर हल्ला झाला ना, तो कुहेत जाऊन बसतो. बोल काय बोलायचं ती बोल, त्याला माहिती, तर कोणी ऐकेल. आणि ही बरोबर थांबली की परत पहिल्यासाठीच वागणार आहे, ते त्याला माहिती आहे पहिल्यापासून. आणि पुरुषाला आजपर्यंत नाही कळालं की स्त्री वैतागते का. एकदम 5 मिनिटापूर्वी एकदम नॉर्मल होती, एकदम चिडली का, काहीच घडलेलं नाही विशेष.
हे बिचारं कॉमत जातं. तेव्हा कळेपर्यंत ते म्हातारं होतं. सवयी कळेपर्यंत हां एका घरामध्ये म्हातारा म्हातारीचं तुंब युद्ध झालं. तुंब म्हणजे अगदी पार लाट न कोपट शिकून मारण्या इतपत. म्हातारा चिडला. तर नवीन सून आली ती घरामध्ये. तिनं हा तमाशा पाहिजे. तिने फक्त TV मेन पाहिलं होती तू पाठीमागे. तिला काय माहिती समोर साक्षात घडीत ते म्हातारा चिडलं. ते म्हणलं आजपासून तुझं नाव घेणार नाही आणि परत घरात येणार नाही. सोडलं घर तुझं सगळं बाजा घेतलं निघालं. आता सुनबाई गेली पाय ती म्हातारी. म्हाताने असे पाय तर बरं वाटलं तर कोणतरी अडवलं. आता कोणी आलेलंच नव्हतं. त्यांनी मोठ्या हिरोच्या स्टाईलने राहता अन्य हो क्या ती सासूबाई का सासूबाई अहो अडवा ना महामंजिरा चालले निघून ते काय करतील कसं खातील कुठं खातील कसं जपतील. सासूबाई शांत आहे. सुनबाई दोनदा म्हणली तीनदा म्हणली. मग तीनदा एक हातच धरला सासूबाईचा. सासूबाई तिला म्हणती तू जरा शांत होय. विलाय कळे ना काय चाललंय. अशी कशी आपली सासू तिला नवराच नकोय. हे तू नवीन आहे तुला माहित नाही म्हणे. भूक लागली का परत येऊ ते म्हणतात. आणि म्हणून आपण जीवन जे आहे ना ते वर्तमान काळात चाललं पाहिजे. भूतकाळात आपण एवढी प्रेडिक्टेबल होऊन गेलेलो आहे की आपलं मन आपल्याकडून खेळ खेळतं. बरोबर आहे. हेच आपल्याला कळत नाही आहे. मग ते स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी ते सतत काही ना काही काय करत असतं. ते मात्र या मी तुम्हाला काय सांगितलं की का बरं असं करतं. असं केल्यानंतर आपली जी उणीव आहे ती उणीव त्यांना जाणून देण्याचं काय करतं ते. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर भविष्यकाळामध्ये कल्पना करत राहिलो आणि भूतकाळात जर आपण जर विचार करत राहिलो तर आपण वर्तमान काळाचा अनुभवलं क्षण काय होणार आहे गणून बसणार. तुम्ही जर भूतकाळ जर ओढून पुढे जर आणला तुमचं वर्तमान काळ खराब होईल. तुम्ही जर भविष्यकाळाची चिंता करत बसले तर तुमचं जिणं मुश्किल होऊन जाणार. आणि मग तुम्ही स्वतःला जेव्हा मागं वळून बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही अशा गोष्टींमुळे दुःखी आहात. अशा गोष्टीमुळे तुम्ही वैतागलेले आहात ज्या गोष्टी कधी अस्तित्वातच नव्हत्या. मला सांगा जेव्हा एखादा माणूस आपला उशिरा येतो जवळचा माणूस तेव्हा आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार येतात का वाईट विचार येतो. म्हणजे समजा मुलगी जर उशिरा घरी आली किंवा मुलगा घरी उशिरा आला किंवा नवरा उशिरा आला किंवा बायको उशिरा आली किंवा भाऊ बहीण उशिरा कोणी पण मित्र उशिरा आला. आपल्याला माहिती तो ह्याच वेळेस येतो त्यावेळेस नाही आला तर आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी येतात. बरोबर हां बस लेट झाली असेल महिनी आज काहीतरी काम निघालं असेल येईल निवांत मित्र भेटला असेल कोणीतरी काहीतरी असं करतो का आपण नाही. मग ॲक्सिडेंट झाला का काही बरं वाटतं नाही झालं. ज्या कल्पना आपण कधी केल्या पण नाही त्या कल्पना पण आपण करतो. म्हणजे हे जे मनचिंती ते वैरीना चिंती असं म्हणतात ना हे का नाही तसा प्रकार. म्हणजे आपण जे चिंतन करतो ना ते नेहमी निगेटिव्हच करतो. ते निगेटिव्ह चिंतन का करतो त्याला आत्तापर्यंत त्याचंच फिलिंग सगळ्यात जास्त आहे. तुम्ही सफेद रंगाच्या किती पण वस्तू ठेवा त्याच्यामध्ये एक काळी वस्तू ठेवा पटकन काय दिसते. कोणत्या रंगाची वस्तू पटकन दिसते काय रंग कारण ती ऊर्जा शोषून देते. आणि सफेद रंगाची वस्तू ऊर्जा तळावरच बरोबर. आणि म्हणून जे आजारी पडतात ना त्यांनी काळे कपडे घालू नये की याच्यामुळे कारण आसपास तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी फार कमी असण्याची शक्यता आहे. निगेटिव्ह एनर्जीच जास्त असते म्हणून काळी कपडे जास्त. सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही वर्तमान काळामध्ये जर जीवनाचा अनुभव जर नाही घेतला तर तुम्ही तुमच्या जीवनाला गमवून बसाल. ती भीती सर्वात मोठी आहे. म्हणून आपण ना भूतकाळाचा विचार केला पाहिजे ना भविष्यकाळाचा. मग त्याचा काहीच विचार नाही करायचा का हा प्रश्न होता कोणाच तरी की भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींचं शहाणपण जर नाही वापरलं आणि भविष्य काळामध्ये जर आपण प्लॅनिंगच नाही केलं नियोजनच नाही केलं तर आपलं वर्तमान काळातलं जीवन समृद्ध कसं काय होईल. तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही. हे शरीर प्रत्येक गोष्ट लक्षात हे मन प्रत्येक गोष्ट रेकॉर्डिंग करून ठेवतं. फक्त तुम्ही जे आहे तुम्ही त्याच्यापासून वेगळे राहा. तुम्ही त्या मनाबरोबर किंवा शरीराबरोबर एकरूप होऊ नका. तुम्ही जर मनाबरोबर आणि शरीराबरोबर एकरूप झाले की तुम्ही भूतकाळामध्ये अडकलेच. बघा शरीरामुळे शरीराचे जे अनुभव आहे ना त्यामुळे मन भूतकाळात जातं हे लक्षात ठेवा. नाही हे भूत आहे. हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे म्हणून हे भूत आहे. शरीराच्या बाबतीमध्ये मन जेव्हा अडकतं तेव्हा ते भूतकाळात जातं आणि जेव्हा ते कल्पनांच्या जगात मावळतं तेव्हा ते कुठं जातं
भविष्यकाळाचा. जेव्हा त्या मनाच्या वेगाने धावायचा प्रयत्न करताना, भूतकाळामध्ये मनाच्या वेगाने तुमचं विचार धावत नाही. तुमचे विचार मनाच्या वेगाने कधी धावता? वाऱ्याच्या वेगाने. अगदी भविष्यकाळ का तिला अनंत आहे ना. भूतकाळ तुमचा सीमित आहे, लिमिटेड आहे, पण भविष्यकाळ तुमचा काय आहे? अनंत आहे. मग अनंत असल्यामुळे आमची मन जे आहे ते भविष्यकाळात धावतं आणि शरीर कुठे ओढलं जातं? भूतकाळ. बघा, तुम्हाला शरीराचा अनुभव आहे, शरीराला ज्या सवयी लागलेल्या आहे त्या चांगल्या आवडतात. जे पदार्थ खायची सवय लागली लहानपणापासून, तुमचं हा माझा आवडीचा. का बरं? जन्मल्यापासून तेच खाते ती, सवय झाली त्याला ती. मग ते म्हणतो ही माझी फेवरेट डिश आहे. अच्छा, काहींना प्रश्न पडतो याची फेवरेट डिश कशी असू शकते? कारलं ही याची फेवरेट डिश कशी असू शकते? ते लहानपणापासून कारलंच खाते, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची सवय लागलेली शरीराला, तुमच्या शरीराला जर नंगे पाल चालण्याची सवय लागली असेल तर त्याला ती गोष्ट आवडते. त्याला जर दगडावर मातीवर खाली जर झोपायची सवय लागली, बघा तुम्हाला आश्चर्य वाटते. तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. एक TC रिटायर झाला. TC रेल्वेचा तिकीट चेकर. त्याचा अख्खा जन्म कुठे गेला होता? त्याची खासियत अशी होती, त्यांनी कधी सुट्टी नाही घेतली. बाकीचे TC सुट्टी बिट्टे घ्यायचे, वॅकेशन घ्यायचे, त्यांनी कधी घेतलीच नाही. कर्मण्यवाधिकारस. वा, छान. जेव्हा ते रिटायर झालं त्याची पंचायत झाली का ते ड्युटीवर असताना कायम रेल्वेतच राहायचं. मग त्याची झोप पुढं व्हायची सर्वी रेल्वेत. आता रेल्वेचा जो बर्थ असतो तो सारखा काय करत असतो? रुटतो. याचा पाळणा आयुष्यभर हलवतो नाही की. लोकांचं लहानपणी संकट होतं, याचं आयुष्यभर पाळणा हलव चालूच. बेला लागली पाण्याला झोपायची सवय, झुलत्या पाळण्यामध्ये. मग तो डॉक्टरकडे गेला आहे का मानस उपचार तज्ञाकडे. म्हणे डॉक्टर साहेब मला झोपच येत नाही. बघा, आपण सवयीबद्दल बोलतो. आपल्या शरीराला सवय जर लागली ना, हे तुम्हाला ते भूतकाळ दिलं. तर डॉक्टर अनेक झाले, गोळ्या खाल्ल्या, सगळं केलं, झोपेच्या गोळ्या खाऊन झालं, झोपच येईना. बाजाराला रात्रीचं उठायचं, झोपच येत नाही. गणगण रिटायर झालं, काही कामही नाही. तिने रेल्वे अर्ज केला, मला परत घ्या. रेल्वेली घेईना. ते म्हणजे आहे ते कमी करायच्या मागे. मग आता त्याला एक डॉक्टर भेटला, बहुतेक माझ्यासारखंच असेल. त्यांनी सांगितलं तुम्हाला गोळ्या औषधं काही खायची गरज नाही, तुम्हाला अशीच झोप येणार. म्हणे काय काय सांगता म्हणे डॉक्टर? म्हणे हो, घरातल्या घरात येणार. म्हणे कशी काय? त्यांनी त्याला एका इंजिनियरकडून झुलता पाळणा भरून दिली. त्याला ते पुली वगैरे बसून त्याला अशी मोटर बसून दिली. तो पाळणा रात्रभर असा लुटतो. झाला प्रॉब्लेम सॉल्व. एक नंबर झोप यायला लागली. अरे पडीले एवढ्या इंद्रिया कळ्या म्हणतात. आणि मग तुमच्या शरीराला ज्या सवय लागल्या भूतकाळात ती सोडत नाही. ते तुम्हाला अडकून ठेवतो. मग तुम्ही म्हटले ना का बरं आधी भूतकाळामध्ये ओढले जातो? कारण आम्ही शरीरालाच मी समजतो, मग ते शरीर तुम्हाला तिकडे ओढत राहतं. मी तुम्हाला सांगितलं ना, जुन्या शहरामध्ये तुम्ही गेले, जेव्हा कॉलेजला जिथं होते 4-5 वर्ष, तिथं तुम्हाला जर एखादी डिश आवडत असेल, तुम्ही आवर्जून त्या गल्लीला जाता आणि तिथे जाऊन ती डिश तरी खायचा प्रयत्न करता. हे कोणी येणार तुम्हाला तिथे? शरीर. तुम्हाला एक फार खोलातली गोष्ट मी सांग. जर लग्नाच्या अगोदर एखाद्या मुलीची जर शारीरिक संबंध जर एखाद्या पुरुषाशी आले व्यक्तिगत, तर लग्नानंतर ज्या वेळेस पिरियड्स येतात त्याच्या अगोदर 4 दिवस त्या मुलीला त्या पुरुषाची ओढ लागते, आपोआप लागते. तिच्या बरोबर असेल नवरा तिला आवडेनासा होऊन जातो. हे शास्त्र आहे. दोघांना एकमेकाची आपोआप आठवणी. शरीराचा जो गुंता आहे ना, शरीराचं जी मेमरी आहे, ह्याच्यामध्ये प्रेम वगैरे असे काही कल्पना करू नका. म्हणजे फार मोठं प्रेम वगैरे हे याचा काही संबंध नाही आहे. ही पूर्णपणे भौतिक प्रक्रिया आहे, शारीरिक प्रक्रिया. आपण जे बघतो लग्नानंतर काही मुली परत आपल्या प्रियकराबरोबर संबंध ठेवतात किंवा त्यांना भेटतात. अगदी काल परवा मी एक गोष्ट ऐकली की गेट टुगेदरमध्ये जुना मित्र भेटला, आता लग्न झालं आणि त्याच्यानंतर 10-15 वर्षांनी गेट टुगेदर झालं 10वीचं. ठीक आहे, 10वी-12वीचं काय असेल. जुना मित्र भेटला, त्याच्याबरोबर ओळख झाली आणि काही दिवसामध्ये हिनी नवराच संपवला दोघांनी मिळून. ही यारी बेकार असते, शरीराची यारी फार बेकार असते. आणि म्हणून मी नेहमी सांगतो तुम्हाला, शरीराचे ऋणानुबंध जे आहे ते एवढे भक्कम असतात की ते लाखो वर्षांपूर्वी त्या लक्षात ठेवतो. म्हणून संबंध जेव्हा शरीराच्या लेवलला असतात तेव्हा हिंदू संस्कृतीमध्ये
ते त्याज्य केलेलं आहे का, ते नालायकपणा आहे म्हणून नाही, त्याच्यामध्ये तुमचं जीवन उद्ध्वस्त होतं. पण तुमचं ऑरा, तुमचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जर अनेक जणांबरोबर असे संबंध तयार झाले तर त्या स्त्रीचं किंवा त्या पुरुषाचं आयुष्य बर्बाद होणार. विशेष करून स्त्रीचं जास्त बघा, तिचं मन कधीच स्थिर होत. मग अशा स्त्रिया दारू पितात, नशा करतात. म्हणून आपण हे जे सायन्स आहे हे समजून घेतलं पाहिजे. भूतकाळामध्ये ती सारखं तिला ओढत असते, शरीर तिला हेच कळते, तिचं मन त्याच्याकडे धावत नाही. लक्षात ठेवा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. तिचं मन त्याच्याकडे धावत नाही, मन त्या अक्काच्या नवऱ्याकडे धावतं. कारण तो तिला सगळ्या सुविधा देतो, नाव देतो, सन्मान देतो, कौतुक करतो, तिची काळजी घेतो. पण तिचं शरीर मात्र त्याच्याकडे ओढत असतं. बरोबर चंद्राची जी 28 दिवसाची सायकल आहे, त्या चंद्राच्या सायकलमध्ये बरोबर त्या पहिले 4 दिवस तिला बरोबर त्याची आठवण येते. काय येते बरं, साधी सोपी गोष्ट आहे. या माणसाला किंवा स्त्रीला हे जे दिलंय, हे जे सौभाग्य दिलेलं आहे, ते कशाकरता दिलं, नवीन जीव जन्माला घालण्यासाठी. आणि त्या काळामध्ये ती सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असते, प्रजननासाठी सर्वात जास्त सेन्सिटिव्ह काळ असतो तो. आणि म्हणून हे नेचर आहे, ही प्रकृती आहे. ते बरोबर जसं बहार काळामध्ये आपोआप कळी निघते झाडाला, पारदी मोरतुकला झाडाला पण कळी निघते बहाराच्या सीझनला. बरं, अनुकूल वातावरण आलं की वर्षभर पडलेलं मोहरीचं बी सुद्धा जमिनीमधून उगून पडतं. हरभऱ्याचं बी वर्षभर जसं झुकूला, अनुकूल वातावरणाचा असा परिणाम आहे प्रकृतीचा. आणि म्हणून हे सत्य जे आहे हे प्रत्येकाला जर समजलं तर मला वाटतं स्वतःची खूप चांगली काळजी घेऊ शकता. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की तुमचं जो भूतकाळ आहे, हा भूतकाळ तुमच्या शरीराला लागू होतो आणि तुमचं जो भविष्यकाळ आहे हे तुमचं मन तिकडे धावतं. म्हणून मन भविष्यकाळाकडे धावतं आणि भविष्याचा विचार करतं, आणि शरीर मात्र भूतकाळाच्या मेमरी साठवून ठेवतं. आणि म्हणून माणसाचं जीवन असं दुभंगलेलं आहे. आणि ह्याच्या पलीकडं जे तुमचं प्राण आहे, हे प्राण म्हणजे तुम्ही आहे, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही भूतकाळातून भविष्यकाळातून मुक्त होता. तेव्हा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव ना त्या शरीराचा होतो ना त्या मनाचा होतो. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की मी हे शरीर पण नाही, मी हे मन पण नाही. बघा, तुम्हाला एखादी गोष्ट किती पण आवडू द्या, पण तुम्हाला कळलं ती गोष्ट तुमच्या जीवाला धोकादायक आहे, तर तुम्ही त्या गोष्टीचं काय पाळता, पथ्य पाळता. एखाद्याला सांगितलं डॉक्टरने की तू जर गोड खाल्लं तर मरशील लवकर, तर ते म्हणतो गोड म्हणजे विष मिळायचं. मग कधी जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर मग तुम्हाला जर जिवंतपणी जर कळलं की मी प्राण आहे, मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी मनही नाही, मग शरीर जे जे मागणी करेल त्याच्यामागे मी वेड्यासारखा धावणार नाही. ते मला जर भूतकाळात ओढत असेल तर मी त्याच्यामागे जाणार नाही. मला जर मन माझं भविष्यकाळाकडे असं कल्पना रचित असेल, कल्पनांचे मजले इमले बांधत असेल, तर मी त्याचं ऐकणार नाही, मी त्याची मजा बघेल. त्याला लक्षात. मग ज्यावेळेस मी अशा प्रकारे साक्षी होतो तेव्हा मला अस्तित्वामध्ये जगण्याची सवय लागते, तेव्हा मी हरून जात नाही. बरोबर. एखाद्या ब्रेक फेल झालेल्या गाडीमध्ये तुम्ही बसाल का तुम्ही त्यातून उडी मारो, तर काय कराल, तुम्हाला कळलं की ही गाडी ब्रेक फेल झाली, तर काय कराल तुम्ही, जास्तीत जास्त प्रयत्न कराल त्या गाडीमधून सुखरूपपणे बाहेर पडण्याचा. तसंच आहे, ही जर गाडी ब्रेक फेल झाली तर आपण तिथून बाहेर पडलं पाहिजे. तिच्या कामणीमधून, तिच्या ओढीमधून, तिच्या भोगाच्या वासनीमधून आपण थांबलं पाहिजे, बाजूला झालं पाहिजे. आणि ती गाडी तुमच्या जीवावर चालते, हे बी लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा त्याच्यापासून आलीत तेव्हा करा, ते आपोआप स्थिर होतं शरीर. लक्षात ठेवा, सगळी ऊर्जा त्याच्यामध्ये कशामुळे येते, आपल्यामुळे येते. तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष द्यायचं सुरुवात केलं, दुर्लक्ष करायचं सुरुवात केली, ते आपोआप शांत होतं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये भूतकाळात ओढले जातोय, म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला ओढते, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही भविष्यकाळात एवढे तुमचं मन तुम्हाला भरकट होतं, हे लक्षात ठेवा. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही जे योग्य आहे तेच कराल, कारण तुम्ही वर्तमान काळ जगत आहात. तुम्ही भूतकाळातल्या मेमरीकडे ओढले जात नाही. लक्षामध्ये. मग सर्वांनी आपण अशा प्रकारे जर वर्तमान काळामध्ये समर्पित होऊन जर जगायला लागला आणि शरीर आणि मन याच्यापासून थोडं अंतर केलं, तुम्ही सहजपणे वर्तमान काळामध्ये खरं तुमचं जीवन जे आहे ते अनुभवू शकता. तुम्ही कधीच हरवले जाणार